We are going to start 1.4 मिस स्लिपरी. मिस स्लिपरी एक निसरडी मुलगी आहे. स्लिपरी स्लीप म्हणजे घसरणे म्हणतो, पण स्लिपरी ही त्या ठिकाणी त्या मुलीला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. बिफोर लर्निंग दिस we are going to discuss about the first activity, which is chit chat activity. Each chapter start with the chit chat activity. Means the first question is here, do you agree with your friends and why? Do you argue with your friends and why? तुम्ही तुमच्या मित्रासोबत आर्ग्यू करता का, भांडण करताय का, आणि का करता याचं उत्तर येईल. तुम्ही उत्तर देणार येस, आय आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स बिकॉज ही हॅज नॉट गिव्हन मी समथिंग and he is always cheating me, and because of that we are quarreling with him, means argue with him. Do you stop your arguments after some time or continue it for long times? तुम्ही काही काळानंतर तुम्ही आर्ग्युमेंट थांबविता का किंवा चालू राहते, याचं उत्तर तुम्ही लिहू शकता, कारण हा बरोबर क्वेश्चन आहे. कोणी म्हणेल येस, I stop my arguments after some times or I continue it for a long times. Why do people quarrel or fight? काही वेळेस लोक भांडणं करतात, का करतात? कारण साध्या साध्या क्षुल्लक कारणावरून त्याच्यामध्ये भांडणं होत असतात, किंवा एकमेकाला चिडवत असतील, द्वेष करत असतील, किंवा शाळेमध्ये एखाद्याची वस्तू कुणी घेतली असेल, किंवा एखादा कोणी खेळामध्ये हरवलं असेल, असे अनेक कारणं असतील. समटाईम दे क्वारल when he has lost the match at the time, or when he takes books from his friend at the time, people quarrel and fight. लोक भांडणं करतात, कुठल्या कारणानं लोक फाईट करत असतात. डू यू फॉरगिव्ह और पनिश आवर डिअर वन्स फॉर देअर मिस्टेक्स? त्याला पनिशमेंट होते का मिस्टेकसाठी? येस. हो, फॉरगिव्ह, पनिश, तुम्ही त्याला माफ करताय का? फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. आणि यामध्ये व्हाय डू यू फील फादर क्वारल विथ डिअर वन्स? त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं भांडणं केल्यानंतर? कुणी म्हणेल येस, आय फील बॅड आफ्टर द क्वारलिंग्स. माणसाला पश्चाताप होतो भांडणं केल्यानंतर आपल्याला. बघा, खाली प्रश्न दिलेला आहे. थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन्स आर पर युअर चॉईस. Do your classmate tease, trouble and avoid you? तुम्हाला ते टीज करतात का तुमचे क्लासमेट्स, किंवा तुमच्याबरोबर तुम्हाला त्रास देतात का आणि अवॉइड मग टाळतात का? कधी कधी तुम्ही काय म्हणणार, समटाईम्स. तुमच्या अवलंबून उत्तर लिहायचं येस और नो, समटाईम्स. या तुम्ही टिक करू शकता. येस म्हणजे होय, नो म्हणजे नाही, समटाईम्स केव्हा केव्हा, कधी कधी. सूत्र खाली दिले बघा. प्रत्येक वेळेस येस नो समटाईम्स आलेला आहे. मग कुणी समटाईम्स म्हणेन, कुणी नो म्हणेन, कुणी येस म्हणेन, ॲज यू राईट. हे तुमच्यावर सोडून दिलेलं आहे. तुम्ही कसं उत्तर लिहायचं हे तुमच्यावर अवलंबून. डिपेंड ऑन युअर सेल्फ हाऊ टू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स विच आर गिवन हिअर्स. डू यू वॉन्ट युअर फ्रेंड्स also tease, trouble and give the names to any of your classmates? Yes. How do you handle teasing? जे चिडवत असतील तेव्हा, तुम्ही चेष्टा करत असतील त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करणार? त्यावेळेस तुम्ही त्याला दुर्लक्ष करणार, किंवा कंप्लेंट टीचर, शिक्षकांकडे तुम्ही तक्रार करणार, किंवा रडणार का? त्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये तसं हो की ज्यावेळेस आपल्या त्यावेळेस आपण दुर्लक्ष करायचं. सर, मला वाटतं दुर्लक्ष करायचं. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ व्हेन पनिश्ड इन क्लास? जेव्हा यू हँडल युअर सेल्फ इन पनिश्ड इन क्लास, जेव्हा तुम्हाला क्लासमध्ये जेव्हा शिक्षा झाली असेल, तेव्हा तुम्ही कसं हँडल करणार? गेट अँग्री, डिसाईड टू चेंज, तिथं बदल करायचा आपण. व्हॉट इज द बेस्ट वे टू ट्रबल सिन्सर रिझन, इग्नोर देअर टोटॅलिटी. असं बघा खाली. रिराईट युजिंग द प्रॉपर पंच्युएशन मार्क्स अँड कॅल्क्युलेटर्स. ह्याच्यामध्ये अमर सेड कुड नॉट कम्प्लीट माय जिओग्राफी होमवर्क. आय बघा, अमर सेड कॉमा टू कॉमा येईल, आय कॅपिटल येईल, आय कुड नॉट कम्प्लीट माय कॉमा टू कॉमा क्लोज. ओके. व्हाय डू यू गो टू
नागपूर. वाय डब्ल्यूचं कॅपिटल काढायचं. वाय डू यू गो टू नागपूर. नागपूर हे कॅपिटल काढायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती भवन न्यू दिल्ली. दिल्ली कॅपिटल, भवन कॅपिटल बघा. राष्ट्रपती हे आणि प्रेसिडेंट TH. हे सर्व तुम्ही व्यवस्थितपणे घरी सोडायचं. याची प्रॅक्टिस करा. यू मेक द प्रॅक्टिस ऑफ दिस क्वेश्चन्स. पंच्युएशन्स मे बी इम्पॉर्टन्स आणि वी हॅव टू राईट दिस कॉपी. ह्याची कॉपी करा, लिहा. सर्वांनी काळजीपूर्वक करायचं. राईट इन युअर वन वर्ड्स when according to you is the best way to the get rid of quantity and quality in sports. हे तुम्ही स्वतः घरी सोडायचं. आता बघा, आता हे मिस श्रीपरी का मुलीचं नाव आहे या ठिकाणी बघा. गिव्हन द बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ लोनली गर्ल्स who teased by classmates in the schools because she is upset and unrevealed due to the certain problems at home. She is unable to do any task well. The story tells her what happens next. या स्टोरीमध्ये एक मुलगी असते. तिच्या घरामध्ये सतत तिच्या आईवडिलाची भांडणं होत असतात. त्यामुळं सतत त्रसलेली असते, ती दुःखी असते आणि त्याच्या चुका तिला शाळेमध्ये भोगावं लागतात. स्टोरी ऑफ दिस क्लासमेट सतत ती काही वेळेस तिच्या हातातून काही चुका होतात. त्यावेळी तिच्या वर्गातील क्लासमेट तिला चिडवतात आणि त्याला मिस श्रीपरी ह्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. बघा बघा. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड बघा, पार्ट नंबर 1. द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश. पहिल्या पिरियडला आमचे क्लास टीचर आम्हाला त्यांनी इंग्लिश शिकवली आणि टोल्ड अस टू टेक आवर कंपोजिशन नोटबुक. त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही आता निबंधाच्या वह्या बाहेर काढा. ह्याच्यामध्ये आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. परंतु निबंधाची वही काढण्याऐवजी मी त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सची म्हणजे गणिताची वही काढली चुकीच्या पद्धतीने. चुकीमुळे आय रिप्लेस इट क्विकली आणि ताबडतोब वही न कळता टीचरांना मी ताबडतोब पुन्हा ती दप्तरात वही ठेवली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर केस फिक्स. केस म्हणजे टक लावून पाणी फिक्स. त्यांच्या लगेच त्यांनी शिक्षकांनी मॅडम त्याच्याकडे पाहिलं. शी शाउटेड. मॅडम ओरडल्या, कम हिअर विथ युअर बुक सायली. त्या मुलीचं बघा नाव सायली या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी तिला मिस श्रीपरी या नावाने मुलं चिडवत असतात. शी शाउटेड. मॅडम ओरडल्या, कम हिअर, तू इकडे ये तुझी वही घेऊन. सायलीला म्हणल्या आणि सायली ताबडतोब उठली. आय ओबेड हर बट हर अँग्री अँड लुक्स मेड माय लेग्स ट्रेबल व्हेन आय रीच्ड हर चेअर अँड नोटबुक फेल ऑन हर फीट. वही घेतल्यानंतर ती मॅडमनं बोलल्यानंतर ती त्याच्याकडे गेली. हर अँग्री लुक्स मेड मिस्टेक्स. परंतु मॅडम रागवल्या होत्या आणि त्यांचा मॅडमचा रागवलेला चेहरा तिनं पाहिला आणि मेड माय लेग्स टेरेबल. असं तिचे पाय असं थरकपू लागले. व्हेन आय रीच्ड हर चेअर. जेव्हा ती मुलगी म्हणते सायली म्हणते या ठिकाणी, मी जेव्हा मॅडमच्या खुर्चीवर पोहोचले तेव्हा माझ्या हातातून म्हणजे तिच्या हातातून नोटबुक फेल ऑन हर फीट आणि त्या मॅडमच्या पायावरती नोटबुक पडली. सम गर्ल लाफ लाऊडली आणि त्यावेळेस मोठ्याने वर्गातील मुली ते हसल्या. टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड नोटबुक ऑन पर्पज. टीचर काय म्हणलं माहिती आहे, तू मुद्दाम माझ्या हेतुपुरस्पर ती नोटबुक माझ्या पायावर तू टाकली आहेस. असे त्या मॅडमसुद्धा त्या सायलीला बोलल्या. अँड शी स्टिअर्ड ॲट मी विथ ऑल डोहरिंग लुक. आणि एखाद्या डोहरिंग लुक म्हणजे या ठिकाणी बघा अर्थ दिला आहे फ्रायटनिंग लुक. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती पाहत होती. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि त्या जागेवर भरा. सी येल्ड. हिंसाळी मॅडम मोठ्याने ओरडली. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. पूर्ण तास होईपर्यंत तू खाली बसायचं नाही आहे असे मॅडम तिला बोलल्या. नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑन द बॅटल ऑफ पानिपत. आता दुसरा तास हा त्याच्या पुढचा तास पहिला इंग्लिश तास होता. दुसरा तास आता हिस्ट्रीचा तास आहे. इतिहासाचा तास होता. माय फेवरेट सब्जेक्ट. ती म्हणते माझा सर्वात आवडता विषय म्हणजे कोणता आहे तर हिस्ट्री क्लास आहे. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि मॅडमनंच त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की टू मेमोराइज आणि सांगा पानिपत युद्धाची कारणं काय आहेत
आणि त्याचे इफेक्ट्स म्हणजे परिणाम काय आहेत हे आम्हाला त्या ठिकाणी विचारलं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, मी चांगली तयारी केली होती. परंतु शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑर अस, वन बाय वन सर्वांना त्या ठिकाणी टेस्टिंग विचारित होते मॅडम. पण नंतर तिचा नंबर आला, फेर माय टर्न केम, ज्यावेळी तिचा नंबर आला त्यावेळेस आय वेंट ब्लँक. पूर्णपणे तिला पाठ केलेलं होतं, सर्व केलेलं होतं, परंतु घाबरलेल्या अवस्था असल्यामुळे तिला काहीसुद्धा त्या ठिकाणी सांगता आलं नाही. आय वेंट ब्लँक. द टीचर घेव मी ट्रेन स्टिअर, आणि त्या ठिकाणी ट्रिक्ट शेअर while I stopped their tip still with my head hanging down in the sand. तिला लज्जित वाटलं, तिला काही सांगता आलं नाही. मम्मा अँड पप्पा कंटिन्यू देवर नेव्हर एंडिंग टिप्स म्हणजे स्लाईट आर्ग्युमेंट. सतत त्याचे मम्मा आणि पप्पा सतत भांडणं करीत असल्यामुळे त्याचा इफेक्ट त्या मुलीवर झाला. पप्पा युजली एव्हरी अफोर्ड टू एक्सप्रेस अनॉयन्स म्हणजे नाकूस. पप्पा युजली एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस, तिचे पप्पा सतत तिच्या आईबाबतीस नाखुश असायचे, नाराज असायचे. फिलिंग ऑफ बिंग अँग्री अँड मम्मा अँड ऑन हर पार डिड नॉट अलाव एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इन टू द फेशिफियस नॉईज अँड फोर्सफुल एक्सप्रेशन वन्स. आणि त्याची मम्मा सतत तिच्या वडिलावरती वरडायची. क्वारल वॉज बिटवीन द टू, ते भांडणं दोघांमध्ये. बट द पनिशमेंट इनव्हिटली डिसेंडेड ऑन थर्ड वन, आणि त्याची पनिशमेंट त्या इतर त्या मुलीला मिळायची. दिस इज, आणि त्याचा परिणाम दॅट इज मी ॲट स्कूल, तोचा परिणाम शाळेमध्ये व्हायचा. वेर एव्हर आय हर्ड रेज्ड व्हॉइस आय फेल्ट ॲज इट मम्मा अँड पप्पा वेर क्वारलिंग, सतत भांडणं करत असायची. समटाईम्स इव्हन द मिडेस ऑफ सायलेन्स, कधी कधी शांतताभंग व्हायचा. मम्मा स्क्रीम्स केम रिचिंग थ्रो माय इयर्स, आणि कधी कधी तिला असं बास मम्मा असे मोठ्याने वरडल्यासारखे असे तिला वाटायचं, आणि वरडायची आई तिची. व्हेनेव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच यल माय लेग्स क्युअर्ड, थरथर कापायचे. असं या ठिकाणी क्युअर्डचा अर्थ या ठिकाणी दिला बघा. या ठिकाणी शुक ऑर द ट्रेम्बल्ड, थरथर कापणे. अँड वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल टियर्स, आणि जेव्हा ती खाली येत होती, मजल्याहून खाली येत होती शाळेमध्ये. समबडी फ्रॉम टॉप घेऊ दे फ्रँटिक स्क्रीम, फ्रँटिकमध्ये मोठ्याने वर भीतीदायक असा आवाज निर्माण केला कोणीतरी, किंचाळी मारली. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट द स्टेप, आणि त्या घाबरलेल्या ह्याच्यामुळे ती खाली ताबडतोब 7 पायऱ्या जवळजवळ स्टेप्स खाली टम्बलिंग अशी गणगळत खाली आली. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुस्ड, तिच्या कोपरा एल्बोज अँड नीज हे पूर्णपणे जखमी झाले होते. ब्रुस्ड, त्याला जखम झाली, रक्त येऊ लागलं होतं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द स्टीम्स, आणि तिचा नवीन फ्रॉक त्या ठिकाणी फाटला. व्हेन आय रीच्ड होम, जेव्हा ती तिच्या घरी पोहोचली, तिची मम्मा वरडली. मम्मा शाउटेड, ती मोठ्याने वरडली. अरे, आता ती अनुगर घाबरलेली होती. आय एम सिक ऑफ यू, मला मम्मा ओरडली की फ्रॉक कसा काय फाडला आहे. आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्राफंड लॉसेस, आणि मोठ्याने ओरडल्यानंतर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तू तिला जवळ घेण्याऐवजी तिची मम्मा आई मोठ्याने ओरडली की फ्रॉक कसं काय फाडला आहे, का फाडला आहेस. मदर सीज्ड मी बाय आर्म गेव मी गुड चार्क, आणि आईने तिला तिच्या दंडाला असा मोठा धक्का दिला. अँड सीटेड मी ऑन द बेड, आणि तिने मला बेडवर बसवून सीटेड मी ऑन बेड. शी फेस्ड अँड अँटिपेस्टिक क्वेश्चन्स अप्लाइड इट माय एल्बो, परंतु शी फेस्ड अँटिपेस्टिक जे लोशन असतं अप्लाइड इन माय एल्बो, तिनं स्वतः लावलं. अँड नीज बट डिड नॉट हग मी, परंतु तिच्या आईनं तिला जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड दॅट yearning that she would hold me, console me. तिला असं वाटलं होतं की मला नक्की माझं सांत्वन करेन, पण सांत्वन करण्याऐवजी तिला मोठ्याने वरडला त्या ठिकाणी खावा लागला. इवन इफ शी हॅड गिव्हन जस्ट सिम्पॅथेटिक पॅट, तिला वाटलं काय देतील, परंतु नाही. स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बी सूत्र. कन्सोल म्हणजे कम्फर्ट, सांत्वन करणे, आणि इयर्निंग मग या लॉगिंग फॉर दी रिमेंडर.
ते अर्थ दिलेले आहेत. हे सर्व अर्थ तुम्ही घरी वहीवर लिहून काढायचे, ग्लोसरीमध्ये आहेत. हे सर्वांनी त्याचे अर्थ व्यवस्थित लिहा आणि घरी शब्द पाठ करा. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज, परंतु तिचा लहान भाऊ तिच्याजवळ होता. ॲज मम्मा वॉकड अवे टू द किचन, जेव्हा तिची आई किचनकडे गेली तेव्हा तो माझ्याजवळ आला. ही केम अँड सॅट बिसाईड, तो माझ्याजवळ बसला. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म, आणि ज्या ठिकाणी तिला लागलं होतं त्या ठिकाणी त्याने हात हे ठेवला आणि विस्पड कुजबरला. आर यू इन ग्रेट पेन, तुला खूप त्रास होत आहे का, तुझं दुखत आहे का, असं तिच्या भावाने विचारलं. परंतु तिच्या आईनं तिला विचारलं नाही. आय हग्ड हिम टाईट, आणि तिनं तिच्या भावाला असं मिठीत घेतलं आणि स्टार्टेड क्राय, आणि ती मोठ्याने ओरडू रडायला लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली येट, आणि नेहमी पद्धतीने आता ती तिच्या चालायला गेली. आय वूड ऑफन स्टंबल. वन डे क्लास मॉनिटर्स अनाऊन्स डिक्लेअर केलं विल कॉल हर स्लिपरी, आणि तिला स्लिपरी स्लिपरी म्हणू लागले. स्लिपरी ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड अँड सायली मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. आता याच्यावर सुद्धा काही लोक स्लीप वेट ग्राउंडवर होतात, परंतु ही सुद्धा आता ड्राय लँडवर सुद्धा, कोरड्या जागेवर सुद्धा ती स्लीपर पडू लागली. असं त्या ठिकाणी झालं. दॅट प्रोव्हाइड ऑल द गर्ल्स ऑफ क्लास न्यू स्कोप फॉर फन, टीज मी विथ न्यू टायटल एव्हरी डे. तिला रोजची रोज काहीतरी बोलू लागली वेगळ्या पद्धतीने. सोन वर्स वॉज कंपोज, त्याच्यावर एक कविता लिहिली तिच्या ऑनर सन्मानासाठी. स्लीपरी 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 स्लीपिंग विदाउट मॉक, आस्क सिम्पलेस्ट क्वेश्चन्स. बघा, मक वेट आणि तिला मड ड्रिफ्ट असे बनवू लागले. एखाद्याला आपण टोपण नावानं बोलू लागले मक. स्लीपरी स्लीपरी निसरडी मुलगी, स्लीपिंग विदाउट मक कुठलाही चिकन नसताना पडणारी मुलगी. अशी ॲस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन्स, नो आन्सर इज युअर लक. द उत्तर आय लिव्ड इन प्रिप्युच्युअल केअर ऑफ एव्हरी वन द गर्ल्स. प्रिप्युच्युअल म्हणजे कॉन्स्टंट, सतत. त्या ठिकाणी